आपण कधी कोकण भूमीत प्रवास केला असेल तर एक वैशिष्ट्य लगेच जाणवते. कोकणातील माती लाल आहे, डोंगर लाल, कडा लाल आणि घरांच्या बांधकामातील दगडही लाल. या लाल रंगामागे केवळ भूगर्भशास्त्र नाही, तर एक अतिशय प्राचीन आणि पूजनीय परंपरा आहे. भारतीय पुराणानुसार ही भूमी स्वतः भगवान परशुरामांनी निर्माण केली. पण प्रश्न असा, या कथेमागे भूगोलाचे कोणते सत्य दडले आहे? आज आपण अत्यंत आदरपूर्वक जाणून घेऊया कोकण भूमी, लाल माती आणि भगवान परशुराम यांचे नाते. भगवान परशुराम भगवान विष्णूंचा 6वा अवतार मानला जातो. ते ब्राह्मण कुलात जन्मलेले, परंतु क्षात्र तेजाने परिपूर्ण. पुराणांनुसार त्या काळी पृथ्वीवर अन्याय वाढला होता. अहंकारी राजसत्तेमुळे समाजव्यवस्था ढासळत होती. धर्मसंस्थापनासाठी भगवान परशुरामांनी अधर्माविरुद्ध पराक्रम केला. परंतु नंतर त्यांनी तपश्चर्येसाठी शांत भूमी शोधण्याचा संकल्प केला. ते पश्चिमेकडील समुद्रकिनारी आले आणि त्यांनी आपले परशु समुद्राकडे अर्पण करून समुद्रदेवाला विनंती केली, धर्मसंस्थापनासाठी या ब्राह्मण भूमीसाठी स्थान द्या. परंपरेनुसार समुद्राने मागे सरकत नवीन भूमी प्रकट केली. हीच भूमी आजची कोकण भूमी. कोकण हा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील अतिशय वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक पट्टा आहे. एका बाजूला उंच सह्याद्री पर्वतरांग आणि दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र. या दोन महान नैसर्गिक शक्तींमध्ये अवस्थित आहे कोकण भूमी. या प्रदेशाचे सर्वात लक्षवेधी वैशिष्ट्य लाल माती. कोकणातील माती प्रामुख्याने लेटेराइट प्रकारातील आहे. या मातीमध्ये लोखंडाचे प्रमाण अधिक असते. कोकणात अतिवृष्टी होते. शेकडो हजारो वर्षांच्या पावसामुळे डोंगरातील खडकांचे अपक्षय झाले. या प्रक्रियेतून लोखंडयुक्त माती तयार झाली. जेव्हा लोखंड हवेशी संपर्कात येते तेव्हा त्यावर ऑक्सिडेशन प्रक्रिया होते. यामुळेच मातीला लाल रंग प्राप्त होतो. म्हणजे कोकणची लाल माती ही नैसर्गिक भूगर्भीय प्रक्रियेची देणगी आहे. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते पश्चिम किनाऱ्यावरील काही भाग भूतकाळात समुद्राखाली होते. पृथ्वीच्या हालचालींमुळे समुद्र मागे सरकला आणि नवीन भूमी उघड झाली. हीच प्रक्रिया पुराणकथेत प्रतिकात्मक रूपात व्यक्त होते. भगवान परशुरामांनी समुद्र मागे सरकवला. ही कथा केवळ दंतकथा नसून नैसर्गिक परिवर्तनाची सांस्कृतिक अभिव्यक्ती आहे. अशा प्रकारे पुराण आणि विज्ञान दोन्ही एकाच सत्याकडे निर्देश करतात. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणजवळ भगवान परशुरामांचे प्राचीन मंदिर आहे. स्थानिक परंपरेनुसार याच परिसरात त्यांनी तपश्चर्या केली. मंदिर उंच स्थानी आहे आणि समोर विस्तारलेली आहे कोकण भूमी. जणू ही संपूर्ण भूमी भगवान परशुरामांची कृपादृष्टी लाभलेली आहे. कोकण म्हणजे फक्त एक भौगोलिक प्रदेश नाही, ती आहे समुद्र आणि पर्वत यांची संगम भूमी, पावसाने घडवलेली भूमी आणि परंपरेने पावन मानलेली भूमी. लाल माती ही केवळ खनिजांची रचना नाही, ती इतिहास, परंपरा आणि श्रद्धेची खूण आहे. पुढील वेळी आपण कोकण भूमीत जाल आणि लाल माती हातात घ्याल तेव्हा लक्षात ठेवा, ती केवळ माती नाही, ती आहे निसर्गाची निर्मिती आणि भगवान परशुरामांची परंपरा. आपल्याला असेच ज्ञानपर आणि सांस्कृतिक विषयांवरील व्हिडिओ आवडत असतील, चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.